श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 10वीचा बोर्डाचा पेपर आज झालेला आहे मराठी विषयाचा। त्यानंतर बोर्डाकडून एक मोठी गुड न्यूज आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। जाणून घ्या संपूर्ण अपडेट। त्याचप्रमाणे 10वीचे तुम्हाला सर्व IMP प्रश्न, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आत्ताच तुम्ही नाना फाउंडेशन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा फटाफट। त्याचप्रमाणे दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। आज मराठीचा पेपर झाला, याच्यामध्ये आपले किती प्रश्न आले होते, मुलांचे अभिप्राय यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर प्रश्न आले होते, जवळपास 80 मार्काचा जो तुमचा पेपर आहे त्याच्यामध्ये 70 ते 75 मार्क आपले होते, ते पण सेम टू सेम आले होते। निबंध लेखन असेल, बातमी लेखन असेल, विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय, स्क्रीनशॉट पण शेअर करतोय। त्याचप्रमाणे मुलांचे अभिप्राय पण येत आहेत। तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। 10वीची बोर्डाची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे। याच्यात जर तुम्हाला कमी टक्के पडले तर पुढील प्रवेश प्रक्रियेत अडचण येते, त्यामुळे आत्ताच कोर्स खरेदी करा, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। तर आताच्या मराठीचा जो पेपर झाला याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो कुठले कुठले प्रश्न आपल्या हे प्रश्नपत्रिकेत आले होते। 10वीच्या मराठीच्या कोर्समध्ये मी तुम्हाला सर्वांना गाईडलाईन केलं तर प्रोव्हाइड। त्याच्यामध्ये आता बघा, स्थूल वाचनचे प्रश्न, कवितांचे प्रश्न, त्याचप्रमाणे निबंध हे सेम टू सेम आलं होतं। त्यानंतर आता इथे बघा, मुद्द्यांच्या आधारे एखादी कविता, खालील कृती आकृती सोडा, उत्तम लक्षण किंवा आकाशी झेप घे, याच्यातल्या या कविता आल्या होत्या। त्यानंतर रसग्रहण आलं होतं। त्यानंतर स्थूल वाचन मध्ये मानसे पेरा, माणुसकी उगेल, त्यानंतर जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक, त्यानंतर उत्पत्ती कोश, सर्व प्रश्न आले होते, सर्व। त्यामुळे लवकरात लवकर कोर्स बाय करा। समास आला होता, शब्दसिद्धी आली होती, वाक्यप्रचार पण टोटल आले होते, तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दिसत असेल। त्यानंतर या ठिकाणी आणखीन तुम्हाला सांगतो विरामचिन्ह आले होते। पारिभाषिक शब्दामध्ये ड्रामा हा शब्द आला होता। त्यानंतर पत्रलेखन जे दिले होते त्याच्या आधारे सोडवायचे होते, ते पत्रलेखन देखील आलं होतं। आणि बातमी लेखन बघा, जनता विद्यालय महाड हे पडलेलं आहे, हा प्रश्न सेम टू सेम आलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर प्रसंग लेखन हा आला होता। आणि सर्वात महत्वाचं निबंध जो आहे 8 मार्काचा वैचारिक लेखन, प्रदूषण समस्या आणि उपाय, हा सेम टू सेम निबंध आला होता, याच्यात IMP प्रश्नामध्ये दिलं होतं। त्यामुळे तुम्ही आता तो कोर्स खरेदी करा। हिंदीचा आहे, गणिताचा आहे, विज्ञानचा आहे, आणि 10वीतले सर्व इंग्लिश मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, मराठी मीडियम असेल, सर्वांसाठी हा कोर्स आहे। तुम्ही फक्त विचार करू नका, बोर्डाचे पेपर महत्वाचे आहेत, फटाफट कोर्स खरेदी करा, चांगला फायदा होईल, तुम्हाला चांगले टक्के मिळतील। आता बोर्डाकडून काय आनंदाची बातमी हे तुम्हाला मी सांगतो। तर बघा, बोर्डाचा 10वीचा मराठीचा पेपर झालेला आहे, 12वीचे बोर्डाचे पेपर चालू आहेत। तर 12वीच्या बोर्डाचे पेपर चालू असताना काही गैरप्रकार सुरू होते, यामुळे आता बोर्डाने 10वीच्या परीक्षेबाबत अत्यंत बैठे पथक, भरारी पथक यांची संख्या वाढवलेली आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ज्या परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार होतील त्या शाळेची केंद्राची मान्यता रद्द होणार आहे, आणि त्याचप्रमाणे तेथील जो कोणी गुन्हेगार भेटणार आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे। त्यामुळे आता बोर्डाने आणखीन एक विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांवर काही ताण येतो, तणाव येतो, त्यामुळे ते डिप्रेशन मध्ये जातात। तर अशा वेळेस बोर्डाने काही हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत। या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही फोन करून तुमच्या समस्या विचारू शकता। काही जरी तुम्हाला अडचण असेल, कुठल्याही विषयाची असेल, त्यामुळे तुम्ही विचारू शकता। त्यामुळे बोर्डाने सांगितलेलं आहे की बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्वतः सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांनी परीक्षा शांततेत, तणावमुक्त द्यावेत, आनंदित द्यावे आणि चांगले यश संपादन करावे। आणि सवलतीचे गुण जे होते, सवलतीचे गुण मार्क वाढवण्यासाठी जो प्रस्ताव होता तो देखील 15 एप्रिल पर्यंत वाढवलेला आहे, आणि रिझल्ट देखील लवकर लागण्याची दाट शक्यता आहे यावर्षी। त्यामुळे फटाफट यावर्षी तुम्हाला चांगले टक्के मिळवायचे असतील, 90% वरती मिळवायचे असतील तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा, सर्व कोर्स तिथे खरेदी करा आणि चांगले मार्क्स मिळवा। वर्षभर अभ्यास नाही केला तरी काळजी करू नका, या सर्व प्रश्नपत्रिका, बोर्डाचे IMP प्रश्न त्या कोर्समध्ये तुम्हाला मिळतील। स्वामी समर्थ चरणी माझी हीच प्रार्थना आहे। आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी। व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावा। स्वामी समर्थ।